बिग बॉस मराठीचा नवा सीझन नुकताच 28 जुलैला लॉन्च झाला। तर बिग बॉसच्या घरात यावेळी कोणते स्पर्धक असणार, घर कसं असणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती आणि त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी प्रचंड हटके आणि आगळ्या वेगळ्या पाहायला मिळाल्या। अगदी कीर्तनकार ते रील स्टार, अभिनेते असे सगळ्याच कॅटेगरीतले स्पर्धक यावेळी पाहायला मिळत आहेत। तर चक्रव्यूह थीम असलेलं घर देखील पाहायला मिळतंय, ज्यात सगळं काही अगदी ग्रँड आहे। तर नेहमीपेक्षा बिग बॉसचा आगळा वेगळा लुकही पाहायला मिळतोय। दरम्यान बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी घरात गदारोळ देखील पाहायला मिळाला। तर स्पर्धकांमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर या ज्येष्ठ अभिनेत्री पाहायला मिळत आहेत। याशिवाय कलर्स मराठीवरीलच निखिल दामले, योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक सुद्धा आहेत। तसेच अभिनेता पॅडी कांबळे अर्थातच पंढरीनाथ कांबळे आणि अभिनेता वैभव चव्हाण हेही कलाकार नव्या सीझनमध्ये दिसणार आहेत। तर रील स्टार अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पवार, सूरज चव्हाण यांचाही या नव्या पर्वात समावेश आहे। प्रसिद्ध गायक अभिजित सावंत देखील दिसणार आहे। तर बिग बॉस हिंदीतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री निक्की तांबोळीची देखील बिग बॉसच्या घरात धमाल एंट्री पाहायला मिळाली। याशिवाय कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील हेही नव्या पर्वात दिसणार आहेत। तसेच रॅपर आर्या जाधव देखील दिसणार आहे। तर आपल्या बोलण्यानं सतत चर्चेत राहणारा छोटा पुढारी अर्थातच घनश्याम दरवडे देखील नव्या पर्वात दिसणार आहे। हिंदी शोज आणि रील्स मधून लोकप्रिय झालेला अरबाज पटेल देखील नव्या सीझन मध्ये दिसणार आहे। तर शेवटी अतिशय आगळीवेगळी स्पर्धक देखील आहे, जी परदेशी आहे। तर पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरात एक परदेशी स्पर्धक पाहायला मिळणार आहे, जिचं नाव आहे इरिना रुडाकोवा। तेव्हा असे धमाल स्पर्धक या नव्या सीझन मध्ये पाहायला मिळणार आहेत। तर या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे अभिनेता रितेश देशमुख। तेव्हा आता यातील नेमक्या कोणत्या स्पर्धकाला तुम्ही सपोर्ट करणार आहात, तर कोण तुमचा फेवरेट आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।